नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। डहाणू बीचवर फेस्टिवल 2026चा भव्य जल्लोष। डहाणू नगर परिषदेच्या वतीने डहाणूच्या संस्कृतीचा, खाद्य परंपरेचा आणि कलेचा उत्सव साजरा करण्यासाठी फेस्टिवल 2026 या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 3 दिवसीय उत्सव 20, 21 आणि 22 मार्च 2026 दरम्यान सी व्ह्यू पार्क डहाणू बीच येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पार पडणार आहे। या उत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी डहाणू परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, शिवसेना पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संके यांनी या महोत्सवाची माहिती दिली। तसेच प्रस्तावना रवींद्र फाटक यांनी केली। यावेळी डहाणू परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी नगरसेवक, लायन्स क्लब आणि रोटरी क्लबचे सदस्यांसह इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। पहा यावेळी आयोजकांनी कार्यक्रमाची दिलेली माहिती। 3 ते 3.5 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे आणि आम्ही जनतेला सगळ्यांना आवाहन करतो, जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना की त्यांनी डहाणू फेस्टिवलला यावं आणि त्याचा आनंद घ्यावा। तो आगळा वेगळा आहे। माझ्या मते बहुतेक महाराष्ट्रातला हा पहिलाच महोत्सव असेल की ज्या महोत्सवाला नगरपालिकेचा एकही पैसा आम्ही घेणार नाही। स्टॉल विक्रीतून आणि म्हणजे लोकांच्या वर्गणीतून, त्यांच्या देणगीतून, CSR फंडमधून आम्ही हा उत्सव आयोजित केलेला आहे। त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला। स्टॉल पहिल्याच दिवशी सर्व गेले। स्थानिक लोकांना मी प्राधान्य दिलेलं आहे। आदिवासी लोक आहेत, कोळी समाजाचे लोक आहेत, त्यांचे कार्यक्रम आहेत। स्थानिक कलाकारांना आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। बाहेरचेही कलाकार आहेत आणि ह्या सर्वांना एक उत्तम आम्ही नियोजन केलेले आहे। तुम्ही बघितलं असेल, मागच्या 4 जे महोत्सव झाले त्याच्यापेक्षा हा मोठा कार्यक्रम आहे आणि कमी पैशात आम्ही करून दाखवणार आहोत, हे त्याचं महत्त्व आहे। या कार्यक्रमामध्ये आम्हाला विशेष करून लायन्स क्लब आणि रोटरी क्लबने मदत केली। त्याचप्रमाणे इतर सामाजिक संस्था आहेत, अनेक दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली। त्यामुळे हा पॉसिबल झाला। या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बंधू प्रसिद्धीसाठी आलात म्हणून एकदा धन्यवाद देतो आणि आमचे जिल्हाध्यक्ष कुंदन भाऊंना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी कुठल्याही नगर परिषदेचा भाग नाही, त्यामुळे मी एक पालघरकर जिल्ह्याचा एक सामाजिक चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आणि एक खूप चांगला कार्यक्रम होतोय म्हणून ह्यांना शुभेच्छा द्यायला आलोय। परंतु मी जे काही बघतोय की आज जे स्वरूप या डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून डहाणूमध्ये आलेलं आहे, गेले अनेक वर्ष आम्ही काही प्रसंगी इथे डहाणू महोत्सवाला भेट दिलेली आहे। कुठल्याही शहरामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये एखादा महोत्सव होणं हे ते महोत्सव आयोजकांसोबत त्या भागात राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांकरता एक पर्वणी असते। कारण आपण एक कुटुंब म्हणून आपापल्या व्यवसायामध्ये, आपापल्या नोकरी धंद्यामध्ये, राजकारणामध्ये, पत्रकारितेमध्ये, प्रशासनामध्ये आपण एवढे बिझी असतो की आपल्याला आपल्या कुटुंबाला वेळ देणं कधी कधी शक्य होत नाही। आज या व्यासपीठावर डहाणूचे नगराध्यक्ष राजू माच्छी आहेत, आमचे माजी नगराध्यक्ष वैभव फाटक आहेत, माजी नगराध्यक्ष मीरबाई शहा आहेत, आमचे समीर सागर आहेत, लायन्स क्लब आणि रोटरी क्लबचे सदस्य आहेत, त्यांचे आपल्या सर्व आमच्या भगिनी आहेत, नगरसेविका सर्व आणि सर्वच आमचे आदित्य, रमेश पाटील, संजय पाटील, तन्मय बारी, सर्वच आपण आहात। सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे की आपण आता बघत असाल की आताच आम्ही सकाळी एका विषयामध्ये पालघरला सर्व पक्षी एकत्र होतो आणि आताच वसईमध्ये एक सरस महोत्सव झाला, तुम्ही ऐकलं, तुम्ही पण कव्हर करायला गेला असाल आणि जिल्हा प्रशासनाचे रांगडे साहेब भेटले। तर म्हणजे जवळपास 1.5 कोटीचा व्यवसाय हे आपल्या स्थानिक सर्व विक्रेत्यांनी केला आणि गेल्या काही दिवसांपूर्वी शिरगावमध्ये एक बीच फेस्टिवल झाला। त्या बीच फेस्टिवलला पण लाखो लोकांनी भेट दिलीच, परंतु हजारो लोकांना त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा झाला। म्हणजे कुठलाही जो महोत्सव असतो ह्या शहरातल्या लोकांना आनंद देताना त्या भागातील, ग्रामीण भागातील, शहरातील लोकांना व्यवसाय निर्माण करून देण्याचं एक मोठं माध्यम असतं। आणि डहाणूकर जनतेने ज्या वेळेला
गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच राजू मच्छी यांना नगराध्यक्षपदी निवडून दिलं, खूप चांगल्या भरघोस मतांनी. मागे आमच्या असलेल्या सर्व भगिनींना निवडून दिलं. तर मला वाटतं त्याच्यानंतर एक असा कार्यक्रम होतोय की त्यांच्या माध्यमातून, नगराध्यक्षांच्या पुढाकारातून डहाणूतील जनतेला आणि पालघरच्या जनतेला आनंद देणारा हा कार्यक्रम होईल अशी मला खात्री आहे. राजकीय व्यासपीठ असेल तेव्हा बोलायला आम्हाला खूप चांगलं जमतं, परंतु आता हे व्यासपीठ आहे सांस्कृतिक व्यासपीठ, आणि ह्या सांस्कृतिक व्यासपीठाचा उपयोग हा जेवढा आनंद देता येईल. कोणी आयोजन केलंय तर डहाणू नगराध्यक्ष डहाणू आणि नगरसेवक ह्या नगर परिषदेचं अविभाज्य अंग आहे. आणि मी म्हटलं तसं की आज प्रत्येकांची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे, सामाजिक पार्श्वभूमी आहे. या प्रत्येकांना आपण स्वीकारून आपण एकमेकांच्या मध्ये अशा कार्यक्रमामध्ये जर एकत्र आलो तर आपण आपल्या डहाणूचं नाव अजून मोठं करण्याकरता हातभार लावू शकतो. काही गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये निखळ आनंद आणि निखळ आनंद एवढंच घ्यायचा असतो, त्याच्या पलीकडे आपण खूप डोकं लावायचं नाही. त्यामुळे मी तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं खरोखर अभिनंदन करतो की डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून माक्षी साहेब की आपल्या पुढाकारातून हा जो कार्यक्रम आयोजित केलाय, या कार्यक्रमामध्ये आज आपण लाखो डहाणूकरांना, लाखो पालघरकरांना आनंद देणार आहात. ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगेन की स्वतः शिंदेसाहेब या महोत्सवाला भेट देणार आहेत. ते 21 किंवा 22ला कुठल्याही दिवशी ते भेट देतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि पत्रकारांना मी माझ्या वतीने एक रिक्वेस्ट करीन की काही गोष्टी पत्रकारितेच्या दुर्बिणीतून बघताना त्याच्यातून सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे. कारण मी जेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा मी पण लेखणीतला पत्रकार होतो, प्रत्यक्ष पत्रकार नव्हतो. तर त्याच्यातून आपण अजून ते लोकांपर्यंत कसं पोहोचून त्याच्यामध्ये ते जर आले तर त्या आपल्या पत्रकारितेतला तो असतो ना, लेखणी ही एवढी महत्वाची असते की त्याच्यातून पण आपण हजारो लोकांना आनंद देऊ शकतो का तिथे प्रत्यक्ष येऊन. तर तोही तुम्ही त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. बाकी आपण सर्व आलात याकरता मी सुद्धा आपलं आभार व्यक्त करतो. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.